श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे शिबिरामध्ये सहभागी झालेले शिबिरार्थी आपल्या या सामने शिबिरात स्वागत। तर आपण ज्या पद्धतीने धम्म शिकत आहोत तर प्रात सकाळी आपण उठून आपल्या नेहमीचे विधी आंघोळ वगैरे स्वच्छ हो जेव्हा पूजेला येतो तर बुद्धाची पूजा करणे अगोदर आपण जे ध्यान साधना करतो तर ती ध्यान साधना जी आहे तर ती भगवान बुद्धांनी सांगितलेली साधना आहे। ती साधना बऱ्याचशा टप्प्यांमध्ये आहे। तर आपण जी साधना करत आहोत तर त्याला आनापान साधना म्हटलेलं आहे। आन अपान साधना, आन अपान आणि डायरेक्ट म्हणताना आनापान साधना। आणि त्याचं आन अपान, आन म्हणजे येणं, अपान म्हणजे जाणं। तर काय येणं काय जाणं, तो श्वासोश्वास। तर हा श्वास सर्वांजवळ आहे, बरोबर की नाही? तर हा श्वास पाहणं म्हणजे साधना खूप प्रकारची आहे। कोणी एखादं टिंब बघत राहतं मन एकत्र होण्यासाठी, कुणी काही चिन्ह बघत राहतं, कुणी काही वाचत राहतं। पण आता टिंबही नाही, सिंबॉलही नाही, वाचायलाही काय नाही, तर मन एकाग्र करायचं कसं? तर मग श्वासाचं आलंबन। श्वास तर सर्वांजवळ आहे की कोणी म्हणतो मी श्वास घरी ठेवणार आहे, म्हणतो का कोणी? तर श्वासाचं आलंबन घेऊन आपण जे ध्यान करतो त्याला आनापान साधना म्हणतो। तर ती साधना कशी आहे? या वरच्या ओठाच्या वरती हा जो त्रिकोणी भाग आहे नासिकेच्या खाली इथे, बरोबर की नाही? तर ह्या त्रिकोणी भागावरती सर्व मन एकत्र करून या नासिकेच्या माध्यमातून, तर ही उजवी नासिका ही डावी नासिका, दोन नासिका आहे ना, दोन द्वार आहेत ना, तो उजवा द्वार डावा द्वार, तो उजवी नासिका डावी नासिका। तर या नासिकेच्या माध्यमातून जो श्वास येणारा आहे जाणारा आहे त्या श्वासाचं निरीक्षण वरच्या ओठाच्या वरती या त्रिकोणी भागात करणं याला म्हणतात आनापान साधना। काय म्हणतात? आनापान साधना। आणि हा श्वासोश्वास नॅचरल ब्रेथ, इनकमिंग ब्रेथ, आउटगोइंग ब्रेथ, म्हणजे जे नैसर्गिक श्वास आहे त्या श्वासाला बघायचा आहे। याच्यामध्ये प्राणायाम नाहीये की श्वासोश्वास घ्यायचा जोरात सोडायचा जोरात, प्राणायाम वाला साधना नाही। प्राणायाम ही वेगळी विद्या आणि आनापान साधना ही वेगळी विद्या। त्याचे वेगळे लाभ आहेत, याचे वेगळे लाभ आहेत। आलं का लक्षात? तर म्हणून गोंधळ करायचा नाही। ज्या पद्धतीने सूचना दिल्या जातात तुम्हाला की ही जी साधना आहे तर साधना करताना ज्या आसन मध्ये तुम्ही व्यवस्थित होऊ शकता त्या आसन मध्ये बसायची सूचना, तर पालथी मारून बसायचं। तपस्वी लोक नेहमी पालथी मारून बसतात। त्यानंतर कमर, पाठ, मान ताठ ठेवायची का? तर आळस येऊ नये, मरगळल्यासारखं बसू नये। मग ध्यान होईल का? मग आराम होईल, नाही का? आरामासाठी बसलो का आपण? तर ध्यानात बसताना नेहमी कमर, पाठ, मान ताठ ठेवून बसणे, जे आसनमध्ये बसू शकतात त्या आसनामध्ये बसणे। आणि हे जे दोन्ही हात आहे तर डाव्या हातामध्ये उजवा हात करून तपस्याला जसे बुद्ध भगवान बसले, नाही का? त्याची जी ध्यान मुद्रा आहे त्या पद्धतीने ध्यान करायचं आणि हात नाभीच्या जवळ। आणि सर्व जे काही श्वासोश्वास येत आहे त्या श्वासाचं आवागमन, श्वास येत आहे श्वास जात आहे, केवळ आवागमन। ज्याप्रमाणे एखादा पहिरेदार वॉचमन जसं गेट येत आहेत जात आहेत फक्त बघतो,
त्याला चेकिंग करायची अथॉरिटी नाही, फक्त बघ कोण येते कोण जातंय. त्याप्रमाणे मनाला पहिले दाराप्रमाणे इथे बसवायचं, इथे पण एकाकडे करायचं आणि येणारा जाणारा श्वास त्याचं निरीक्षण करायचं. मग श्वास उजव्या नासिकेतून येतो की डाव्या नासिकेतून जातो, पहिलं तर हे बघायचं. ते समजू लागलं की मन थोडंसं आणखी स्ट्रॉंग करत मग श्वास येतो बघितला तर श्वास जातो कसा, म्हणजे उजव्या नासिकेतून येतो डाव्या नासिकेतून येतो, मग जाताना पण तोच मार्ग वापरला जातो नाही का. तर जाताना श्वास उजव्यातून गेला की डाव्यातून गेला, कुठल्या नासिकेतून गेला की दोन्ही नासिकेतून श्वास येतोय, दोन्ही नासिकेतून जातो. आता कधी आपण असं निरीक्षण केलं का? पण ज्या दिवशी तुम्ही असं ध्यान करा तर तुम्ही ऑटोमॅटिकली बघा की श्वास येण्या जाण्याचा मार्ग बदलतो. पण आपण कधी पाहिलं का निरीक्षण करून? आपण कधी ध्यानच देत नाही त्यासाठी. तुझं काम कर बाबा येणं जाण्याचं. पण याचा संबंध आपल्या सगळ्या शरीराशी आहे, याचा सर्व संबंध आपल्या मनाशी आहे. म्हणून एखादा व्यक्ती घाबरतो तर त्याचं ब्रीथिंग ब्रेथ आउट खूप जोराजोरात सुरू होतं. पाहिले तुम्ही कधी? चिंता, भय, भीती, नुकसान या अवस्थेमध्ये त्याचा श्वासोश्वास खूप फास्ट मध्ये होतो. आणि आता तर एवढं वाढलंय तर अशामध्ये लोकांचे हार्टचे प्रॉब्लेम होतो. तर या सगळ्याशी जोडलेला हा संबंध आहे. याच्याच पुढची जी साधना असते त्याला विपස්සना साधना म्हणतात. तर त्याचं पण शिबिर असतं. तर म्हणून तुम्ही आता समजून घेताना आनापान साधना समजून घ्या की ज्यामध्ये तुमचं येणारा जाणारा श्वास, या श्वासाचं आवागमन, श्वास कसा येत आहे कसा जात आहे, एका नासिकेतून येतोय की दोन्ही नासिकेतून येतोय, उजवी नासिकेतून येतोय की डाव्या नासिकेतून येतोय, की डाव्यातून येतोय उजव्यातून जातोय, उजव्यातून येतोय डाव्यातून जातोय, की दोन्ही नासिकेतून येतो दोन्ही नासिकेतून जातो. दोन्ही पद्धतीने त्याचे निरीक्षण कर. एवढं झाल्यानंतर मग तो श्वास पाहणं, मग तो श्वास की हळूहळू ध्यानाची एकाग्रता वाढवत मग तो श्वास पतला आहे की जाडा आहे, जोरात आहे की हळू आहे, थंड आहे की गरम आहे, तर ती सुद्धा संवेदना या भागावरती वरच्या ओठाच्या वरती जाणणे, अशा पद्धतीने आनापान साधना. याचे लाभ त्या पद्धतीने आहे. खूप लाभ आहे ते. म्हणजे शरीरामध्ये काय हालचाल आहे ती तुम्हाला पहिलं कळतं. एखादी गोष्ट खूप वर्षापूर्वी केली ती तुम्हाला आठवण स्मरणशक्ती वाढते. बरेचसे आहे त्या विद्या. म्हणून भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने, स्टेट गव्हर्नमेंटने ही विद्या मुलांच्या शाळेमध्ये सुद्धा अप्रूव्हल केली आहे की मुलांना आनापान साधना द्या. तर ही साधना कुणाची आहे? भगवान बुद्धांची. नेहमी बुद्धांच्या मूर्त्या तुम्ही पाहता तर डोळे बंद असतात. डोळे बंद करून बुद्ध नेहमी ध्यान करायचे. बुद्ध भगवान म्हणतात इतर लोकांना पाहण्यापेक्षा मी स्वतःला पाहण्यामध्ये जास्त फायदा आहे. आणि मग जे स्वतःला डोळे बंद करून पाहतात त्या साधनेला म्हणतात विपස්සना साधना. त्याचं सुद्धा शिबिर असतं. 10 दिवसाचं वेगळं प्रशिक्षण त्याचं घ्यावं लागतं. तिथले रूल्स रेग्युलेशन ज्या पद्धतीने बुद्धाने सांगितलं त्या पद्धतीने तिथले रूल्स अँड रेग्युलेशन आहे. भिक्षू भिक्षुणी उपासक उपासिका तिथे शिबिरासाठी जातात. जशी इथे सगळ्या सुविधा आहेत तशा तिथे सगळ्या सुविधा दिल्या जातात. सगळं सर्व काही जे आहे तर विनामूल्य पद्धतीने ते शिकवलं जातं. आणि ही विद्या ज्यांनी भारतात घेऊन आले जसे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर
यांनी बुद्धांचा धम्म जो विलुप्त झाला होता तो धम्म भारतात पुन्हा आणला, बरोबर की नाही? त्याप्रमाणे धम्म विलुप्त झाला, त्याप्रमाणे बुद्धांची विद्या सुद्धा विलुप्त झाली. तर ज्या पद्धतीने आपण बाबासाहेबांचा गौरव करतो की बुद्धांचा धम्म पुनर्जीवित केला भारतासारख्या ठिकाणी, त्याप्रमाणे हा गौरव आणखीन एका व्यक्तीचा केला पाहिजे की ज्यांनी बुद्धाची विद्या पुन्हा भारतात आणली, ते म्हणजे सत्यनारायण गोयंका, ज्यांना शॉर्ट फॉर्म मध्ये एस.एन. गोयंका गुरुजी म्हणतात. तर असे सत्यनारायण गोयंका गुरुजी की जे कट्टर धर्माचे कट्टर हिंदू घरामध्ये जन्मलेले, की ज्यांना असं शिकवलं गेलं की परधर्म भयावह, की आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्माचं काही घ्यायचं नाही, अशा पद्धतीने ज्या धर्मात शिकवलं गेलं अशा धर्मामध्ये त्यांचा जन्म झाला, अशा घरात त्यांचा जन्म झाला. आणि ते जन्म ठिकाण त्यांचं कुठलं होतं? बर्मा. म्हणजे त्यावेळेचा बर्मा देश, आताचा म्यानमार. तर अशा घरात त्यांचा जन्म झाला. आणि ही व्यक्ती एवढी हुशार, तर ते 10वी जेव्हा पास झाले तर त्या देशामध्ये पहिला नंबर त्यांचा आला होता, एवढ्या मार्क्सने ते पास झाले. आणि उद्योग व्यवसाय करणाऱ्या घराला त्याच्यामुळे शिक्षणाला जास्त महत्त्व देत नाही, कारण उद्योगामध्ये लक्ष दे, बस झालं शिक्षण. तर जास्त शिक्षण घेतलं नाही त्यांनी, परंतु उद्योगामध्ये एवढे पुढे गेले ते, तर खूप कमी वयामध्ये नंबर 1 चे व्यापारी बनले त्या देशामध्ये. सगळ्यात मोठा इंडस्ट्रियल बिझनेसमॅन म्हणून त्या गौरव करण्यात. मग लग्न झालं, महिला संपत्ती झाली, सचिन पण खूप पुढे, त्याच्यामध्ये एक नंबर की एवढं संपत्ती बरोबर. ते सगळं झाल्यानंतर त्यांना रोगाची लागली की ज्याला मायग्रेन म्हणतात, डोकं दुखी त्यांना. तर त्यावरती उपचार घेण्यासाठी सर्व डॉक्टर पाहिजे, अमेरिकेपर्यंत गेले डॉक्टरांकडे, पण कुणी बरं करू शकलं नाही. ते घरचा म्हटलं की अंगाचे इंजेक्शन दिलं, आराम होतो, फक्त डोकंदुखी सुरू होते. तर ते म्हणे एक वेळ अशी येईल की डोकंदुखी बंद होईल आणि गोळ्यांतच नवीन आजार सुरू होईल. तर त्यांनी म्हटलं की बघ, मी तू फॅमिली डॉक्टर आहे, तर मी एक सल्ला देतो, तू मानशील का? तर आता आजारी व्यक्ती काय करेल? काही करा पण बरं करा मला. तर ते म्हणतात की इथे बाजूला एक सेंटर आहे विपश्यना साधनेचे, तिथे जाऊन ध्यान केलं तर मला वाटतं काही आराम पडेल. तर ते म्हणतात तो पगोडा, जिथे पगोडा म्हणजे स्तूपाला पगोडा म्हणतात बर्मामध्ये, तर त्या पगोड्यामध्ये बुद्धांची शिकवण आहे. आणि आम्ही तर करत नाही, बुद्धांना मानत नाही, कट्टर सनातनी हिंदू अशा धर्मात जन्मला की तिथे परधर्म भयावह म्हटलं. तर ते म्हटले आता तू बघ. तर ते म्हणतात ठीक आहे बघतो जाऊन. तर तिथे जे गुरुजी होते शिकवणारे, सयाजी उपाख्य त्यांचं नाव, तर त्यांच्या जवळ जातात. तर बघतात हा व्यक्ती तर हिंदू धर्माचा प्रमुख आहे, आता मोठा बिझनेसमॅन ना, तर बिझनेस लोकांना मोठे मोठे पद दिली जातात की बाबा तुम्ही आमच्या संघटनेचे हे व्हा, ट्रस्टमध्ये या आमच्या, म्हणजे बॅकअप राहतो तसं. तर सयाजी उपाख्य जाणत होते हा तर कट्टर हिंदू आहे, मोठा व्यापारी बिझनेसमॅन आहे, पण धम्माच्या ठिकाणी सगळे सारखे आहेत. तर त्यांनी म्हटलं की तुला विद्या शिकवतो, पण इथे नियम की त्रिशरण ग्रहण करायला लागेल. तर त्रिशरण, तर बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. म्हणजे मी बुद्धांना शरण येतो, मी धम्माला शरण येतो, मी संघाला शरण येतो. तर ते म्हटले अरे हे कसं म्हणू मी?
मरण चालत नाही हे शिकवलंय. तर ते म्हणतात मी मनातल्या मनात म्हणल आणि तोंडाने म्हणल, नाही का? म्हणजे मनापासून म्हणणार नाही. तर गुरुजी सह्या उभारकीजी म्हणतात की सगळ्यात प्रथम तुला मनाभावेने शरण यावं, त्याच्यानंतर जे पालन आहे शीलाचं ते पालन करावं लागेल आणि मग हळूहळू सत्यनारायण गोयंकाजी त्यांच्या नावातच सत्यनारायण आहे बघा. म्हणजे किती घराण्यातली ती व्यक्ती की ज्यांच्या नावातच सत्यनारायण. तर अशी कट्टर व्यक्ती ती बुद्धाला शरण येते आणि मग म्हणते अरे बुद्धाचे विचार तर खूप चांगले आहेत. बुद्धाने तर सांगितलं स्वर्ग नरक हा तुमच्या कर्मानुसार मिळणार आहे आणि कर्म चांगले करा. मग हत्या नाही, चोरी नाही, व्यभिचार नाही, खोटा नाही, नशापता नाही. आणि आमच्याकडे तर वेगळं काही पापकर्म करा आणि जा धुवायला. नदी मोकळीच आहे धुण्यासाठी. पण बुद्ध म्हणतात कसे काय धुणार? कर्म तुमच्या मागे येणारच, म्हणून वाईट कर्मच सोडा असं नाही का? तर हे त्यांना खूप पटतात विचार. जो चांगला आहे, सज्जन आहे, बुद्धांचे विचार नेहमी त्यांना पटलेले आहेत. पण स्वीकार करताना त्यांना खूप अडचण झाली, कारण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाह आहे आणि एखाद्या दुसऱ्या धर्मातून येणं त्याचं अजूनच कठीण आहे. बरोबर की नाही? म्हणून आपण भाग्यवान आहोत की बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे आपल्याला हा धर्म मिळाला. आपल्यासाठी अशी अडचण नाही आहे. आपलं नातं बुद्धांशी जोडलं गेलं. तर ह्या व्यक्तीने जेव्हा बुद्धांचा धर्म स्वीकार केला तर त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जास्त वर्ष जगू शकणार नाही. अवघ्या 27-28 वर्षामध्ये यांना या रोगाची लागण झाली होती आणि त्यांनी सांगितलं 30-35 वर्षामध्ये तुम्ही मरण पावसाल. या रोगाने, आजाराने गोळ्या खाऊन खाऊन वैतागले. आणि जेव्हा ही विद्या, तर काय त्यांनी ध्यान केलं, तर एवढं ध्यान केलं तर तो रोग, तर चिंता असल्यामुळे रोग लागला, चिंता मुक्त झाली, जन्मजन्माचा विकार संपला. आणि या व्यक्तीने असे हात जोडले आणि त्या गुरूंना प्रणाम केला आणि म्हटले इथून पुढे माझं सगळं आयुष्य तुमच्यासाठी करतो. ज्या पैशाने मला वाचवलं नाही, ज्या ओळखी पाळखीने मला वाचवलं नाही, तर हे नवीन जीवनदान तुम्ही दिलेल्या विद्येमुळे, त्यामुळे मी तुमच्या प्रती श्रद्धा व्यक्त करतो. आणि इथून पुढे सत्यनारायण गोयंकाजींनी धम्माच्या आचरणाला सुरुवात केली. आणि जेव्हा ते म्हटले की गुरु तुमची काय इच्छा आहे, काय दान देऊ मी गुरुदक्षिणा, तर ते म्हटले मला काही गुरुदक्षिणा नाही पाहिजे, पण मला वाटतं की ही जी विद्या भारतातून लुप्त झाली आणि आम्ही बर्मा देशाने सांभाळली. ते कशी सांभाळली? जे भिक्षू हत्या कत्तलीमुळे जे निघून गेले होते, जे सम्राट आणि धर्मप्रचारासाठी बाहेर पाठवले होते, त्या लोकांनी ही विद्या सांभाळली. तर ते म्हटले की आता ही विद्या पुन्हा भारताला देण्याची वेळ आली आहे. ते विद्या कोणीतरी घेऊन गेलं पाहिजे. आणि सत्यनारायण गोयंका हे मूळचे भारताचे, पण व्यापार उद्योगासाठी तिकडे शिफ्ट झाले होते. तर ते म्हटले आता माझं तर वय झालंय, मला जाता येणार नाही, ते विद्या गेली तर खूप बरं होईल. तर उपासकांनो, जेव्हा सत्यनारायण गोयंका गुरुजी भारतामध्ये येतात आणि बुद्धगयेचं ते ठिकाण, तर बुद्धगया दर्शनासाठी सगळ्या बुद्ध सकल दर्शनासाठी ते येतात. आणि तिथे आले असताना त्यांना खबर येते की सयाजी उपासकी नाही राहिले, त्यांनी शरीर सोडलं, ते मरण पावले. तर अशी दुःखद बातमी त्यांना लागते आणि ते म्हणते की गुरुवर मी संकल्प करतो, ही विद्या तुमच्यामुळे मला मिळालेली आहे, तर आजपासून
मी ही विद्या भारतामध्ये प्रचार प्रसार करील आणि तुम्हाला ही गुरुदक्षिणा म्हणून मी दान करेन. तर एवढा मोठा संकल्प. तर ह्या व्यक्तीने सगळा उद्योग व्यवसाय पैसा सगळं मुलांना भावांना देऊन टाकलं आणि धम्म प्रचाराला सुरुवात केली. आणि पहिलं शिबिर त्यांनी त्यांच्या परिवाराला बसवलं की असं शिबिर आहे आणि म्हणून ती सुरुवात झाली. आणि आज पहिलं सेंटर जे आहे ते इगतपुरीला बनवलं आणि त्याच्यानंतर हळूहळू सेंटर वाढत आज बऱ्याच ठिकाणी विपश्यना साधनेचे सेंटर झाले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गोराईचा पगोडा. गोराईचा जो पगोडा आहे बोरवली जवळचा तो पगोडा सुद्धा निर्माण केला आणि त्या पगोड्यामध्ये बुद्धांचे शरीर धातू सुद्धा ठेवण्यात आले आणि ते सगळं मैत्री ते सगळं पुण्य गुरूंना अनुमोदन केलं. तर ही व्यक्ती सत्यनारायण गोयंका गुरुजी यांच्या माध्यमातून आज विपश्यना साधनेचे निःशुल्क कुठल्या प्रकारचे शुल्क आकारत नाही तिथे घेत नाही तिथे आणि तुम्हाला 10 दिवस प्रशिक्षण दिलं जातं. तुमचं चहा नाश्ता जेवण राहण्याची व्यवस्था गरम पाणीचं गरम थंडचा थंड तुमच्या घरी सुद्धा असं जेवण नाही असं जेवण तिथं तुम्हाला ऑफर केलं आणि सगळं निःशुल्क. ही सुविधा आहे. हे पुण्यकर्म आहे. ज्याला धम्म समजला त्याने सर्वस्व आपलं सर्वस्व देऊन टाकलेलं आहे. आणि असे सत्यनारायण गोयंका गुरुजी त्यांच्या प्रती खूप मंगलमैत्री कामना व्यतीत करतो. असे सत्यनारायण गोयंका गुरुजी त्यांच्या माध्यमातून व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही सिरीज मध्ये धम्म श्रवण करायला मिळतो आणि खूप शुद्ध स्वरूपात धम्म जसा धम्म आहे तसाच शिकवतात. जसा धम्म आहे तसंच सांगतात. तुमच्या मनाला पटव नाही तर न पटव. धम्मामध्ये छेडछाड करत नाही. जसं की आपण विचार करतो ना अरे हे त्यांना समजणार नाही हे ते मानत नाही हे सांगितलं नाही नाही का. काही लोक तर डायरेक्ट बाबासाहेबांचं नाव घेतात. बाबासाहेबांनी नाही सांगितलंय म्हणजे जसं काय हा बाबासाहेबांचा क्लासमेट. अरे बाबासाहेबांना वेळ मिळाला का धम्म सांगायला. कुठल्या अवस्थेत त्यांनी धम्म दिला तुम्हाला. सगळं जीवन तर तुमचा उद्धार करण्यात घालवला. त्याच्यानंतर माना सन्मानाचा धर्म तुम्हाला मिळावा म्हणून दीक्षा घेतली. तुमच्या हातामध्ये एखादं पुस्तक असावं बायबल सारखं कुराण सारखं रामायण सारखं महाभारतासारखं म्हणून बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथ दिला तुम्हाला त्या पुस्तकासारखं असावं म्हणून त्या पुस्तकाचं नाव दिलं बुद्धान ही धम्मा. बुद्ध आणि त्यांचा धम्म एवढ्या पुस्तकात मावणारं धम्म. आणि ते पुस्तक पण केव्हा रिलीज झालं जेव्हा ते पुस्तक छापण्यात आलं तेव्हा बाबासाहेब हयात पण नव्हते. पुस्तकाला शेवटला बाबासाहेबांनी आणि मरण पावलं महाप्रयाण झालं त्यांचं. मग तुम्हाला काय काय सांगितले तुमची पण काही जिम्मेदारी ना शिकण्याची. पण नुसतं म्हणतात हे नाही सांगितलं आम्हाला. त्यांचं आयुष्य किती सगळ्या रोगांनी त्यांना ग्रासलं होतं तरी उद्धार करून गेले तुमचा. आणि तुम्ही तर अजून त्यांची वापस करता. हे तर असं झालं की ऊस गोड लागते म्हणून मुळासकट खायचं काही. बरोबर की नाही. काही जिम्मेदारी आहे की नाही आपली. त्यामुळे सत्यनारायण गोयंका गुरुजी यांनी धम्मामध्ये कुठेही गडबड होणार नाही याची काळजी घेतली आणि जसा शुद्ध धम्म आहे तशा पद्धतीचा धम्म लोकांना सांगितला आणि त्याचाच आउटपुट त्याचाच रिझल्ट आज एवढे पॅगोडे निर्माण होतात. ठिकठिकाणी विपश्यना साधनेचे सेंटर निर्माण होत आहे. तुमच्या नवी मुंबईमध्ये बेलापूरला सेंटर झालं.
मुंबई भागात टिटवाळ्याला सेंटर झाला, घडवलीला झाला, बरोबर की नाही? महाराष्ट्रात कितीतरी सेंटर आहे, भारतात कितीतरी आहे, जगात कितीतरी आहे. काही काही नगरांमध्ये पण विपश्यना साधनेचे शिबिर होतात. एवढं सगळं योगदान या महापुरुषाचं आहे, ज्यांचं नाव सत्यनारायण गोयंका. म्हणून ही विद्या एवढी तपस्वी विद्या आहे की ज्या व्यक्तीला सांगितलं होतं की हा 30-35 वयामध्ये मरण पावेल, तो व्यक्ती 89व्या वर्षी मरण पावला. कितव्या वर्षी? 89 इयर्स ओल्ड. आणि एकदम सजग मृत्यू, जागरूक. याला म्हणतात पुण्यवान, याला म्हणतात तपस्वी व्यक्ती. तपस्वी व्यक्ती कधीही बेशुद्ध मरत नाही. आणि मी खूप धन्यवाद मानतो, खूप पुण्यवान सत्यनारायण गोयंकाजी की मरण त्यांना म्हणजे त्यांचं मरण दिसत होतं, तर त्यांनी आजार अवस्थेमध्ये महिनाभर पासून भिक्षूंना भोजन दान, ही परंपरा आहे बौद्ध धर्माची. आजारी पडलोय तर माझ्या हाताने भोजन दान देत देत मी पुण्यकर्म करत मरण पावणार आहे, असं होतं का कुणाला? याला म्हणतात धम्मवान व्यक्ती, याला म्हणतात धम्माचं आचरण करणारा व्यक्ती. आज सत्यनारायण गोयंकाजी यांना जाऊन 11 वर्ष झालेले आहे, पण ते गेले म्हणून असं थोडं पण वाटत नाही. हे पुण्य आहे. भगवान म्हणतात की महान व्यक्ती, महान सत्पुरुष हे केवळ शरीराने मरण पावतात, विचाराने नाही. आणि म्हणून खूप मोठं पुण्यकर्म सत्यनारायण गोयंका गुरुजींचं आहे. असे गुरुजी की काही लोक आजही त्यांच्यावरती बोट उचलताना पाहतो आम्ही की त्यांनी धर्मांतर केलं नव्हतं. तर अशा लोकांना माझं सांगणे, धर्मांतर करून तुम्ही कुठला दिवा लावलाय? कुठला दिवा लावलाय? 22 प्रतिज्ञा तुमच्या घरात अनुकरण केलं जातं का? मानतात? लहान मुलं कुठलेही सण असले तिकडे जातात सणांना. आता उत्सव चालू, त्या उत्सवात जातात. रोखू शकता का तुम्ही? मग काय परिवर्तन केलंय तुम्ही? काय धर्मांतर केलंय तुम्ही? मी म्हणत नाही असं करा म्हणून, पण धम्म हा आचरणाचा धम्म आहे, तर आचरणात उतरवलं पाहिजे धम्म. एन्जॉय आहे, मस्ती आहे, ठीक आहे, पण बुद्धाला शरण जाणं म्हणजे नन्य शरण, दुसरी शरण नाही मला. एवढी श्रद्धा. आणि या व्यक्तीने तेच केलं, जसे बुद्ध संबंधे नन्य शरण, दुसरी शरण नाही म्हणत. तर गुरूंना गुरुदक्षिणा दिली, सगळा उद्योग व्यवसाय सोडून दिला. तेव्हा नाही जमलं ते बोलले तेव्हा, पण जेव्हा ते गेले तर स्वतःनेच प्रतिज्ञा केली की इथून पुढे मी उद्योग व्यवसाय सगळा सोडून देऊन धम्माचा प्रचार करेल. तर बघा किती मोठे काम करून गेले. एवढा मोठा गोराईचा पगोडा बोरिवली जवळचा, ग्लोबल विपश्यना पगोडा, एका वेळी 10,000 लोक बसतील असा तो पगोडा आहे. तुम्ही आम्ही एवढा मोठा समाज, एवढा विहार तरी निर्माण करू शकलो का? चैत्यभूमीचा विकास केला की एवढ्या वर्षात? दीक्षाभूमीचा केलाय का विकास? लोक येतात तर उठायची व्यवस्था नाही, बसायची व्यवस्था नाही, अभिवादनासाठी आले की जत्रेसाठी आले, काही कळत नाही. तर हे डिसिप्लिन धम्माने येणार आहे, आचरणाने येणार आहे, तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने येणार आहे. म्हणून धम्माचरण, धम्माप्रमाणे आचरण करणं हे महत्वाचं आहे, हे खरं धर्मांतर आहे. आणि म्हणून
पूजनीय सत्यनारायण गोयंकाजी 29 सप्टेंबरला त्यांनी शरीर सोडलं होतं आणि योगायोगाने या सप्टेंबर महिन्यामध्ये 29 तारीख ही रविवारी आली तर त्यांच्या परिवाराने त्यांचं पुण्यानुमोदन केलं. पुण्यानुमोदन हा विधी भिक्षूच्या स्थानी करायची परंपरा आहे बौद्ध धर्मात. पण आपण काय पाहतो, पांढरे वस्त्र धारण केलेले उपासक, कोणी बोधाचार्य म्हणतं, कोणी गुरुजी म्हणतं, कोणी आणखीन काय म्हणतं आणि विधी करून घेतात. पण पुण्यानुमोदन म्हणजे पुण्यकर्म करणं, त्याचं अनुमोदन करणं कालकथित ज्ञातीसाठी हे विधी परंपरा आहे बौद्ध. तर सत्यनारायण गोयंकाजी यांच्या 11व्या पुण्यानुमोदनासाठी 450 भिक्खू भिक्खुनी आले होते. किती? 450 भिक्खू भिक्खुनी. तुम्हाला तर एक मिळत नाही. 450 भिक्खुनी पॅगोडाला, ग्लोबल पॅगोडाला तर 1 महिन्यापासून त्यांनी इन्व्हाइट करून ठेवलं, आमंत्रण देऊन ठेवलं. आणि आमचे उपासक रविवारी कार्यक्रम येतो, शुक्रवारी सांगते, कुणी तर शनिवारीच सांगते. आणि काय हुशार, गणपती पूजाला झाला. कधी पूजा? आता 11 वाजता. आता 11 वाजता. आणि हा कधी आलाय? हा 10 वाजता आलाय विहारात. असं असेल मग काय धर्म आणि काय धर्मांतर केलं. म्हणून गुरुजींनी सत्यनारायण गोयंका गुरुजी यांच्या माध्यमातून आलेली जी विपස්සना साधना आहे तर त्यांच्याप्रती खूप कृतज्ञता अनुमोदन करतो. विपස්සना साधना जर केली नाही तर हे जीवन व्यर्थ आहे. म्हणून विपස්සना साधनेसाठी नक्की ऑनलाईन फॉर्म भरा. इथून गेल्यानंतर आणि एखादं शिबिर तरी करा. शिबिर कंटिन्यू करत राहा. खूप लाभ. नुसतं शिबिर केलं म्हणून शिक्का पण नाही मानून घ्यायचं की मी शिबिर केले म्हणून. त्याची प्रॅक्टिस करताय का? सुप्रेक्षा करताय का? ती विद्या उतरवण्यामध्ये तर लाभ आहे. कारण ही विमुक्तीची साधना आहे. मुक्त अवस्थेला नेणारी साधना आहे. दुःख मुक्त करणारी साधना आहे. जन्मोजन्माचं दुःख चक्र, भवचक्र तोडणारी ही साधना आहे. म्हणून असे सत्यनारायण गोयंका गुरुजी यांच्या प्रती आपण सगळे नेहमी कृतज्ञता ठेवूया. हात जोडून 3 वेळा साधू करा त्यांच्या प्रती. साधू साधू साधू. खूप त्यांना पुण्य अनुमोदन करतो. खूप मैत्री अनुमोदन करतो. पूजनीय सत्यनारायण गोयंका गुरुजी यांच्यामुळे ही दुर्लभ विद्या आम्हाला मिळालेली आहे. विपස්සना साधनेवरती बरेच मेडिटेशन शिकवायचे पैसे घेऊ लागले. ऑनलाईन मेडिटेशन आहे, त्यांच्या सेंटरला जाऊन मेडिटेशन आहे, पैसे घेऊन शिकवतात. काही लोक तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नावाने बौद्धिक विपස්සना शिकवतात. पण थोडासा रंगरूप लावून, थोडं लेप लावून ती विद्या शिकवतात. मी दुसरं तिसरं कुणाबद्दल नाही तर श्री श्री रविशंकर यांच्याबद्दल बोलतो की हे जेव्हा तरुण तेव्हा एकत्रित ध्यान साधना केली आणि त्या ध्यान साधनेत एवढा लागला तर त्यांनी सत्यनारायण गोयंका गुरुजी यांची भेट घेतली. म्हणे मला भेटायचंच आहे या व्यक्तीला. सत्यनारायण गोयंकाजींची लवकर कोणाची भेट होत नव्हती, पण त्यांनी खूप आग्रह करून भेट घेतली आणि म्हणे मला महत्वाचं बोलायचं आहे. त्यानंतर असं बोलल्यानंतर त्यांची भेट घडून आणली आणि ह्या व्यक्तीने काय म्हटलं सत्यनारायण गोयंकांना की सत्यनारायण गोयंकाजी
आप ये जो विपश्यना विद्या जो लोगों को सिखाते हैं, इसके बहुत लाभ है, इसके इतने एडवांटेजेस हैं कि लोग स्ट्रेस से बाहर आते हैं, रोगों से बाहर आते हैं। तो ये विद्या आप इसके चार्ज क्यों नहीं करते? आप इसके लिए कोई शुल्क लगाइए, कोई अमाउंट फिक्स कीजिए। बहुत लोगों की इसकी जरूरत है। तो सत्यनारायण गोविंद जी हसतात, चेहऱ्यावर स्मित हास्य। तर ते काय उत्तर देतात श्री श्री रविशंकर यांना? ते म्हणतात ही बुद्धांची अनमोल विद्या आहे की जो असा राजकुमार की ज्याने सर्व काही सोडून हा मार्ग शोधला, आणि हा मार्ग शोधल्यानंतर याचा लाभ त्यांनी कुठलेही जात पात न बघता याचा प्रचार केला। राजा महाराजा लोक न बघता प्रचार केला, स्त्री पुरुष न बघता प्रचार केला। कुठल्याही प्रकारचं धन आकारलं नाही, कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं नाही, कुठल्याही प्रकारचा चार्ज घेतला नाही। तर ही अनमोल विद्या आहे त्या भगवंतांची। तर या अनमोल विद्याची मी काय किंमत लावू आणि तू काय किंमत देशील? तर अशी ही अनमोल विद्या बुद्धांची आहे। आणि म्हणून ते म्हणले की ही विद्या लोकांचा उद्धार करण्यासाठी आहे, आणि हिच्यामध्ये जर चार्ज लावला तर ही विद्या तिचं जी ताकद आहे, बळ आहे, ती हरवून बसेल। ती शुद्धतेचं स्वरूप अशुद्धतेकडे होऊन जाईल आणि लोकांना लाभ होणार नाही। आणि म्हणजे धनी लोक आहेत हे त्याचा लाभ घेऊ शकतील। आणि बुद्धांनी असा विचार कधीच केला नाही, त्याच्यामुळे हा विचार मीही करू शकत नाही। अशा पद्धतीचे म्हणजे मोहातून मुक्त, लोभातून मुक्त असे सत्यनारायण गोविंदांनी। आणि आज सुद्धा ना पॅगोडा बघायला चार्ज आहे तुम्हाला। आता एवढा मोठा पॅगोडा मेंटेन करणं, वॉशरूम, टॉयलेट, वॉचमॅन स्टाफ, क्लिनिंग स्टाफ कमी खर्च असेल का? पण नाही, चार्ज नाही। तुम्ही जे काही तुमच्या श्रद्धेने दान देणार त्याच्यामधूनच तिथे ते मेंटेनन्स केलं जातं। म्हणून उपासकांनो, अशा पद्धतीचे सत्यनारायण गोविंदांनी त्यांनी शिकवलेली ही विद्या की जे ब्रह्म देशातून बुद्धांची जी लुप्त झाली, भारतातून ती पुन्हा भारतात आणली आणि शुद्ध स्वरूपामध्ये आज ती शिकवली जात आहे। लहान मुलांना पण शिकवली जाते, मोठ्या लोकांनाही शिकवली जाते। 20 वर्षाच्या वरती जे आहेत त्यांना विपश्यना साधना शिकवली जाते, 20 वर्षाच्या खाली जे आहेत त्यांना आनापान साधना शिकवली जाते। तर आपण जे आहोत तर आनापान साधनेवरच आपण आपलं सकाळचं सेशन चालवत आहोत। तर म्हणून आपण त्यांच्याप्रती नेहमी कृतज्ञता ठेवूया, त्यांच्याप्रती आदर रिस्पेक्ट व्यक्त करूया आणि खूप मंगल कामना व्यक्त करूया। सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ बोला, इदं नो पूयं कालकथं ज्ञाति सत्यनारायण गोयंका गुरुजी होन्तु सुखिता होन्तु ज्ञातयो इदं मे पूयं कालकथं ज्ञाति होन्तु सुखिता होन्तु ज्ञातयो इदं नो पूयं कालकथं ज्ञाति सत्यनारायण जी गोयंका गुरुजी होन्तु सुखिता होन्तु ज्ञातयो